नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मेथीचे लाडू बनवून दाखवणार आहे आणि ते पण मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे। ह्याच्या अगोदर पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे, पण ही पण एकदम झटपट अशी तुम्हाला मी दाखवणार आहे। तर ही मेथी घेतलेली आहे, ही मेथी जी घेतलेली आहे ना, 125 ग्रॅम मेथी घेतलेली आहे। डिंक घेतलेला आहे 100 ग्रॅम। आता ह्यातलं साहित्य कसं आहे माहिती आहे का, तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, नाही तर सेम प्रकारे जरी घेतलं तरी चालेल। खारी घेतलेली आहे 250 ग्रॅम, फोडून बारीक करून घेतलेले आहे। 150 ग्रॅम मी खोबरं घेतलेलं आहे, हे पण मी खिसून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही 150 ग्रॅम जर मी खोबरं घेतले ना, तर तुम्ही 250 ग्रॅम सुद्धा ह्या साहित्याला खोबरं घेऊ शकता। 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम अक्रोड, 2 चमचे खसखस घेतलेली आहे मोठ्या आकाराचे, मगज 50 ग्रॅम, पंपिंग सीड 50 ग्रॅम, सूर्यफुलाचं बी 50 ग्रॅम, ह्याच्यामध्ये मनुके, काळे मनुके, साधे मनुके अर्धी वाटी घेतलेले आणि मगज अर्धी वाटी घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये वेलची, जायफळ पूड मी एक चमचा घेतलेला आहे। सुंठ पावडर घेतलेली छोटा 1 चमचा। आता ह्याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ टाकायचं, किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शिंगाड्याचं पण पीठ टाकू शकता। मी घेतलेले आहेत हे डाळ, ह्याला फुटाण्याची डाळ म्हणतात, हे मी 300 ग्रॅम घेतलेली आहे। तर तुम्ही ह्याच्या जागी ना 150 ग्रॅम जरी गव्हाचं पीठ जरी घेतलं तरी चालेल, 150 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ जरी घेतलं चालेल, आणि तुम्हाला जर डाळ्याचं जर पीठ डाळ घ्यायचं असेल तर ती जरी घेतलं तरी चालेल। ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की तुम्ही दोन्ही बी पिठं घेऊ शकता, नाहीतर तुम्ही हे डाळ पण घेऊ शकता। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बघा ही मेथी टाकून घेणार आहे। गॅस मीडियम केलेला आहे आणि कढई आपली चांगली गरम झालेली आहे। आता ह्याला का जास्त भाजायचं नाही, जर तुम्ही मेथी जर जास्त भाजली का नाही तर ती कडू होईल। एक वलसरपणा म्हणा, काय खराब असेल, वास असेल तर ते निघून जाईल। त्यासाठी 1-2 मिनटं फक्त एकसारखा असा हलवून भाजून घ्यायचे आहे। 2 मिनटं फक्त बघा ही भाजून घेतलेली आहे। ह्याचा कलर वगैरे चेंज करायचं नाही, कारण जर जास्त भाजली गेली का नाही तर ही कडू होते। आता हिला मी काढून घेते। मेथी बघा मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे, असे पसरून घेतलेली आहे। एखाद्या कॉटनच्या कपड्यावर जरी अशी पसरून घेतली ना तर थंड लगेच होते। आता ह्या मेथीचं तुम्हाला सांगते, मिक्सरला एकदम बारीक पावडर करायची, नाही तर बारीक पावडरसुद्धा विकत भेटते। आणि त्याला काय करायचं माहिती आहे का, पूर्ण रात्रभर तुम्ही दुधात बी भिजवू शकता आणि तुपात पण भिजवू शकता, नाही तर 2-3 ताससुद्धा तुम्ही दुधात भिजवू शकता, तुपात भिजवू शकता। मी पूर्ण ही रात्रभर बघा मी भिजत घातलेली आहे आणि ह्याला 2-3 वेळा हलवत राहायचं। भिजत घातल्यानंतर सकाळपर्यंत एक तर 2दा जरी हलवलं ना चालेल। तर अशा पद्धतीत झालेली आहे। आता हे पण तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे की तुम्ही ह्याला दुधात पण भिजवू शकता आणि तुपात पण भिजवू शकता। मी तुपात भिजवलेलं आहे, जेवढं पिठाला तूप लागेल का नाही तेवढंच त्यामध्ये टाकायचं आहे। सकाळच्या परिधार थोडंसं सुक्क होतं तर मग परत एखादा चमचा टाकून थोडंसं हलवलं तर चालेल। तसं मी आता हलवून घेतलेलं आहे थोडंसं तूप टाकून। आणि तूप टाकताना पण मी तुम्हाला सांगते, तूप गरम करायचं, पूर्ण थंड करायचं आणि मग त्याच्यामध्ये वतायचं। तर अशा पद्धतीत बघा हे ह्याचं करायचं, म्हणजे तुम्ही दूध वापरलं चालेल आणि तूप जरी वापरलं तरी पण चालेल। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता हे आपलं बाकीचं साहित्य टाकून घेऊया सगळं एकत्रच। तुम्हाला पाहिजे तर हे थोडं थोडं तूप टाकून सुद्धा तुम्ही जरी भाजलं तरी चालेल। हे काय केलं होतं माहिती आहे का, हे सगळ्याला थोडं थोडं मी ऊन दाखवून घेतलेलं आहे, त्यामुळे हे चांगलं गरम झालेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे, गॅस आहे मीडियम, एक 2-3 मिनटं मी एकसारखं हलवून भाजून घेणार आहे। मस्त असं बघा 2 ते 3 मिनटं मी मीडियम गॅसवर एकसारखं हलवून चांगलं भाजून घेतलेलं आहे। एकदम कुरकुरीत असं मस्त असं भाजलं जातं। असे बघा ते काजू सफेद असल्यामुळे तुम्हाला दिसलेले डाग पडलेले आहेत, हे काढून घेते मी। हे सगळं साहित्य बघा भाजलेलं मी काढून घेतलेलं आहे आणि ह्याला थंड झाल्यानंतर मी काय करणार आहे, दरदर करून घेणार आहे, एकदम पावडर करायची नाही आपल्याला। त्याच कढईमध्ये बघा हे सुक्क खोबरं भाजून घ्यायचं आहे। राजापुरी खोबरं आहे, गॅस आहे मीडियम आणि एकदम मस्त असं एकसारखं हलवून भाजायचे। खोबरं बघा एकसारखं हलवून मी छान असं भाजून घेतलेलं, असा कलर आला पाहिजे असं भाजून घ्यायचं। आता ह्याला मी काढून घेते। हे जे बदाम, काजू वगैरे जे आपण सगळं भाजून घेतलं होतं ना, त्याचे अशा पद्धतीत बघा मी पावडर करून घेतलेले आहे। काय एकदम बारीक झालेलं आहे, थोडंसं असं दरदर पण आहे, जास्त असं नाही आहे पण थोडंसं आहे। आता हे सुक्क खोबरं आहे बघा, हे असं हातानं जर चुरलं का नाही तर एकदम बारीक होतं। तर ह्याला सुद्धा मी बारीक करून घेणार आहे, मिक्सरला फिरवणार नाही। मिक्सरला फिरवलं का नाही की ह्याचं तेल सुटतं, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला पण फिरवू शकता। जी डाळ घेतलं होतं ना ते बघा मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे।
आता तुम्ही ह्याच्या जागी गव्हाचं पीठ, शिंगाड्याचं पीठ घेऊ शकता. मला हेच हवं आहे म्हणून मी हे घेतलेलं आहे. कढई परत मी गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया. तर छोट्या आकाराचा चमचा आहे, तुम्हाला किती चमचे टाकले ते पण सांगेन. ह्यात तुपाचं प्रमाण जेवढं कमी होता होईल एवढं मी ह्यात वापरणार आहे. 4 चमचे बघा मी तूप घेतलेलं आहे. तुम्हाला तूप वत्ताना पण दाखवले की कसा चमचा भरून घेतलं होतं. तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडा थोडा डिंक टाकून तुम्ही तळून घेऊया आपण. एकदम पण जास्त टाकायचं नाही, कारण एकामेकाला चिकटला जातो तो. मग थोडं थोडं टाकायचं, घाई करायची नाही अशा कुठल्या गोष्टी करताना. तर आता मी सगळा हा तळून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते. अशा पद्धतीत फुगतो बघा मस्त असं चिरमुऱ्यासारखा. आणि नितळून घ्यायचा. हे बघा असं पूर्ण चांगलं नितळलं का नाही, एखादा चाळणी जरी तुम्ही काढला तरी चालेल. हे बघा असं काढला तरी ह्याचा असा आवाज येत असतो, कारण हे आतून गरम असल्यामुळं फुलत असतो. तर लय लाल भडक असं जळून वगैरे द्यायचं नाही, की ते मस्त फुगलं आहे बघा. डिंक बघा मी सगळा तळून घेतलेला आहे, फ्राय करून घेतला आहे. म्हणजे आता ह्याला थंड होऊन द्यायचं आणि मग बारीक करायचा. मिक्सरला बारीक केला तरी चालेल किंवा हातानं जरी खाली चुरला तरी पण तो बारीक होतो. आपण डिंक तळला आहे त्यातच तेल आहे बघा हे एवढं राहिलेलं. तर त्यात ही आपली खारीक पावडर जी बारीक करून घेतली होती ना, खारीक आणायची, फोडायची चांगली आणि मग बारीक करायची अशी मिक्सरला. आणि तिला काय करणार, 1-2 मिनटं मी भाजून घेणार आहे. 2 मिनटं झालेले आहेत बघा. बारीक गॅसवर मी चांगली भाजून घेतलेली. आपल्याला ह्याला एकदम लाल भडक करायची नाही आहे, अशा पद्धतीत भाजून घ्यायचे. आता ह्याच्यात मी ही खसखस टाकणार. ही खसखससुद्धा मी माझी भाजलेलीच आहे. ही कच्ची जर असेल तर मोकळ्या कढईमध्ये तुम्ही पहिले भाजून घ्या. मी काय करते माहिती आहे का, ह्याला खराब होऊ नये म्हणून मी काय करते, थोडीशी भाजून ठेवते. तर ह्याच्याबरोबर थोडी भाजते म्हणजे चांगली भाजली जाईल. अजून म्हणजे कच्ची जर असेल तर अजून चांगली भाजली जाईल. पण तुम्ही पाहिजे हवं असेल तर मोकळ्या कढईमध्ये भाजून बारीक केली तरी पण चालेल. मी अशी टाकणार आहे. काढून घेते आता मी खारीक पावडर आणि त्याच्यामध्ये मी खसखस टाकली होती. ती पण मी जे आता आपलं बदाम काजू जे काढले होते ना आपण बारीक करून घेतलेले, त्याच्यातच मी काढलेले आहेत. तर ह्याच्यामधली जी खसखस आहे ना, तुम्ही वेगळी भाजून कुटून जरी घेतली तरी चालेल. माझी पहिली थोडी भाजलेली होती म्हणून मी खारीक बरोबरच भाजली गेलेली आहे. कढई परत मी गॅसवर ठेवलेली आहे. खारीक जी आपली भाजली होती ती काढून त्याच्यामध्ये फक्त मी आता ह्या चमच्याच्या आपण अशा आकाराचा चमचा आहे बघा, आणि गावरान तूप आहे 2 चमचे टाकलेलं आहे. गच्च भरून असं टाकलेलं आहे. गरम होऊन देऊया. तूप वितळलेलं आहे. आता त्यातच मी हे पीठ काढून घेते. मिक्सरमधनं बघा मी पीठ काढून घेतलेलं आहे. आणि हे जे पीठ आहे ही आपण डाळ्याचं पीठ बनवलेलं आहे. गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आपल्याला परत तूप टाकायचं बरं का. 5 ते 7 मिनिट झालं मी एकसारखं भाजत आलेले आणि डाळ्याचं पीठ असल्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आहे. आता ह्यात मी परत 2 चमचे मी ही तूप टाकून घेणार आहे. असं गच्च भरून चमचे टाकलेले आहेत. आपल्या अंदाजानं तूप वापरायचं. आपल्याला कमी वापरायचं असलं तर कमी वापरायचं. आता हे भाजून घेते मी. खोबरं बघा मी चुरून घेतलेलं आहे हातानंच. तुम्ही मिक्सरला बारीक एकदम करून जरी घेतलं तरी पण चालू शकते. आता हा डिंक काय करणार आहे, ह्याला पण तसंच बारीक करून घेणार आहे. मस्त असं बघा कलर आलेला आहे. थोड्याशा तुपात मी एकदम मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे. कारण डाळ कसं आपलं भाजलेलंच असते तरी पण भाजायचं, म्हणजे लाडू जे आहेत ना खूप छान लागतात. जरी गव्हाचं पीठ जरी भाजलं तरी असाच कलर येतोवर भाजायचं. तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून पण त्याच्यामध्ये टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे माहिती आहे का, जे मी मेथीची भिजत घातली होती ना ती ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. मेथी मी टाकून घेतलेली आहे आणि ह्याला काय करणार आहे, आता 2 मिनटं मी ह्याच्यातच भाजून घेणार आहे. मस्त असं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे फक्त. आता ह्याच्यात काय करणार आहे, ही जी मनुके, काळे मनुके, साधे मनुके जे घेतले होते ना त्यांना मी काय केलेलं असं बारीक कापून घेतलेलं आहे. कारण जर आपण फ्राय केले ना आणि जर बारीक केले की नाही तर एकदम लाडा होतो त्याचा. तर हे गरमच आहे, गॅस एकदम बारीक केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी 2 मिनटं परत परतून घेणार आहे. मस्त असे बघा आपले मनुके पण फुगले गेलेले आहेत. आणि जे मेथीमध्ये जे आपलं तूप टाकून आपण जे भिजत घातलं होतं ना ते तूप सुटायला लागलेलं आहे. तर आपल्याला जास्त भाजायची गरज नाही आहे. आता हे मी काढून घेते. आता ह्याच्यामध्ये बघा मी डिंक हातानं बारीक केलेला आहे अशा पद्धतीमध्ये. मस्त असं बारीक झालेला आहे. मिक्सरला फिरवला तरी पण तुम्ही चालू शकते. आता हा मी ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे. डिंक मी काढून घेतलेला आहे. वेलची, जायफळ पूड टाकायची. थोड्याशा साखरेमध्ये कुटली होती मी ती. आणि ही सुंठ पावडर, एकदम फ्रेश अशी चांगली सुंठ पावडर आहे. विकतची नाही, आपली घरचीच आहे, त्यामुळे स्ट्रॉंग आहे एकदम. आता ह्याच्यामध्ये हे पीठ काढून घेते मी.
पीठ काढून घेतलेलं आहे. आता हे सगळं काय करायचं, एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. एकदम एकजीव सगळं पहिलं खालीच करून घ्यायचं नीट, आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये गूळ वापरायचा आहे. म्हणजे काय होतं, जे बी आपण साहित्य टाकलेलं आहे ना ते सगळं एकजीव होतं असं. त्याच कढईमध्ये आपण बनवणार आहे. तर गॅस चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे परत मी ह्या चमच्याच्या आकारात अशा पद्धतीनं तूप टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा 300 ग्रॅम गूळ बघा मी बारीक करून घेतलेला आहे, बिन केमिकल आहे. आता ह्या गुळाचं तुम्हाला मी सांगते, गोडीप्रमाणे वापरायचं. त्याला तुम्हाला आता तुम्ही अर्धा किलो जरी वापरला तरी चालू शकते, गोड किती आवडतं त्याप्रमाणे. आता ह्याला काय करायचं, आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही, नुसता वितळून घ्यायचा आहे. गूळ बघा आपला वितळलेला आहे, त्याचा पाक वगैरे केलेला नाही आहे. हा 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अर्धा किलो पण घेऊ शकता, कारण की आम्हाला गोड जास्त नको आहे त्यामुळे मी हा 300 ग्रॅम घेतलेला आहे. पण ह्या साहित्यासाठी अर्धा किलो गूळ घेतला तरी चालेल. ह्याच्यामध्ये कसं मी माहिती आहे का, तूप टाकून मी वितळलेलं आहे. तुम्ही बिन तूप टाकता सुद्धा वितळू शकता. आता आपण ही वतून घेऊया ह्याच्यावर. तर मी एकदम वतणार नाही आहे, थोडं थोडं वतणार आहे, म्हणजे आपल्याला हे वर खाली करता येईल. मिक्स करून घेते. आता हे कसं आहे माहिती आहे का, गूळ तुम्ही न वितरता सुद्धा बारीक खिसून जर ह्याच्यामध्ये मिक्स केला तरी पण चालू शकतो. अशा पद्धतीत बघा मी मिक्स करून घेतलेला आहे. तर राहिलेला सुद्धा मी सगळा वतून घेते ह्याच्यामध्ये. गूळ सगळा बघा मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे, जो आपण हे केलं होतं ना, विरघळून घेतला होता, तो मिक्स करून घ्यायचा. असं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. चांगलं असं वर खाली करून घ्यायचं, सगळं एकजीव झाला पाहिजे. मस्त झालं बघा एकदम. आता ह्याचे लाडू बांधून तुम्हाला मी दाखवते. ओलसर जास्त नाही आहे, एकदम ड्राय पण जास्त नाही आहे, म्हणजे कोरडं कोरडं पण नाही आहे. जसं म्हणजे बघा आता हे मेथीचे लाडू आहेत, तर जास्त मोठे बांधायचे नाहीत, छोटे छोटेच बांधायचे. हे अशा पद्धती. ह्याच्यापेक्षा जरी तुम्ही छोटा छोटा बांधला तरी चालेल. जे मनुके आपण त्याच्यामध्ये भाजले होते ना बघा, किती टम फुगलेले आहेत, कारण त्याला मिक्सरला बारीक केलं की नाही तर एकदम गोळा होतो त्याचा, सगळ्याकडं पसरत नाही तो. तर असे तुकडे करायचे आणि मग तुम्ही त्या पिठामध्ये लास्टला जरी टाकून असं हलवलं की नाही तर चालेल. बघा किती मस्त असं झालेलं आहे. हे अशा पद्धतीत मी सगळे बांधून घेते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.